गेली आपण 5 दिवसापासून श्रवण करत आहोत आणि आजचा असणारा हा कथेचा दिवस असणारा हा षष्ठ असणारा हा दिवस आहे। आज या कथेमध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाहाचा सोहळा या ठिकाणी संपन्न आपल्याला करायचा आहे। म्हणून धावत्या वेगामध्ये असणारी आपल्याला कथा आज घ्यायची आहे। कालपर्यंत आपण इथं जी कथा श्रवण केलेली आहे, श्रीकृष्ण भगवंतांनी गोपाळांच्या सोबत केलेला असणारा जो काला आहे, तो काल्याचा असणारा भाग आपण या ठिकाणी श्रवण केला। नंबर 2 ला श्रीकृष्ण भगवंतांनी गोकुळावर आलेलं जे संकट आहे, ते संकट निरसन करण्याकरता देवानं गोवर्धन पर्वत असणारा उचलला आणि त्या गोवर्धन पर्वताच्या खाली संपूर्ण गोकुळवासियांना असणारं बोलवलं। सगळेजण गायी असतील, वासरं असतील, त्यांची काही साधन सामुग्री असेल, सगळ्या जणाला असणारं असं खाली बोलवलं। कोणी माना दिलेल्या होत्या, कोणी काठ्या दिलेल्या होत्या, कोणी असणारं असं स्वतःचं डोकं दिलेलं होतं, कोणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारे हात दिलेले होते। अनेक मंडळींनी सहकार्य केलेलं होतं। आता गोवर्धन पर्वत सांगायचा म्हणजे कोणता? एक श्रीकृष्ण भगवंतांना उचललेला गोवर्धन पर्वत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो अखंड हरिनाम सप्ताह आहे ना, या अखंड हरिनाम सप्ताहाचा असणारा जो खर्च आहे, म्हणजे हा खर्च सुद्धा एक प्रकारचा गोवर्धन पर्वतच आहे बरं का। कारण हे पैसे किंवा हे रुपये लागणारे जे आहेत, हे सगळं खर्चाची असणारी बाब आहे। म्हणून गोवर्धन पर्वत उचलत असताना इथं देवानं सुद्धा आपल्याला सहकार्य करावं आणि संपूर्ण गावकरी मंडळींनी सुद्धा सहकार्य करावं। ज्याची जशी ऐपत असेल तशा स्वरूपामध्ये असणारं इथं अखंड हरिनाम सप्ताहाला सगळ्या जणांनी सहकार्य करावं। म्हणजे हा एक इथं खर्चाची बाब म्हणजे गोवर्धन पर्वतच आहे हे उचलणं म्हणजे। म्हणून कुणी सुद्धा वर्गणी देत असताना आपल्याकडे कुणीतरी मागण्या करता येईल आणि मागितल्याच्या नंतर आपण वर्गणी देऊ, हे डोक्यातून माणसानं काढून टाकायचं। का? त्याचं कारण एक आहे, सहज आपण दवाखान्यामध्ये गेलो तर तपासणी फीस 500 ते 1000 रुपये लोक घेतात, ते काही परत आपल्याला देत नाहीत किंवा काही नाही। पण भगवंताकरता आपण जर दान धर्म केलं तर भगवंत आपल्या या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी असणारी देतो। म्हणून देत असताना भगवंताच्या बाबतीमध्ये काही असणार, हे देण्याच्या बाबतीमध्ये कमी नाही थांबायचं, स्वतःहून असणारी वर्गणी द्यायची। कालपर्यंत ही गोवर्धन पर्वताची असणारी आपण कथा श्रवण केली। काही गोपाळांना, वयोवृद्ध मंडळीला पाऊस कमी झाल्याच्या नंतर कृष्णानं सांगितलं, सगळ्या जणांनी आता गोवर्धन पर्वताच्या तुम्ही बाहेर या। मी काय करतो, हा गोवर्धन पर्वत खाली बरोबर ठेवतो, तुम्ही थोडंसं बाहेर निघा। गोपाळांना असेल, इतर वयोवृद्ध मंडळी, महिला मंडळी यांना गर्व झाला। देवानं देऊन देऊन दिलंय तरी काय गोवर्धन पर्वताला? करंगळी। बरं, नुसती करंगळीच नाही, करंगळीचं नख दिलेलं आहे। यांचा भास असा झाला, आम्ही डोकं दिल्यामुळं, हात दिल्यामुळं, काठ्या दिल्यामुळे एवढा गोवर्धन पर्वत उचलला। तुका म्हणे आम्ही बळी, म्हणजे आम्हीच एक बळी आहोत, असा यांना गर्व झालेला होता। देवानं सांगितलं, असा जर तुम्हाला गर्व झाला असेल, मी थोडीशी करंगळी काय करतो, थोडीशी अशी लूज करतो बरं का, म्हणजे तुम्ही जरा भार्याचा सहन करा। एक दोघांनी सांगितलं, नुसतं करंगळी अशी कमी करू नको बरं का, काढूनच घेतो। अरे म्हणले, मी जर काढून घेतली तुम्ही वाचायचे सुद्धा नाहीत। देवानं त्यांची परीक्षा घेण्याकरता जी अशी खडी करंगळी होती का नाही, सरळ अशी थोडीशी अशी लूज केली। अहो, ज्यांनी माना दिल्या होत्या त्यांना असं वाटलं आता वाचत नाहीत बरं का आपण, देवा देवा थांब थांब, आता करंगळी थोडीशी अशी सरळ कर, सरळ कर। मग यांच्या लक्षामध्ये आले, अरे आपण उचलल्यामुळं हा गोवर्धन पर्वत उचलला नाही, फक्त देवानं असणारा आपल्याला निमित्त केलेला आहे। निमित्ताचा धनी आणि केला असे प्राणी, देवानं आपल्याला निमित्त केलेलं आहे। आणि खरा गोवर्धन पर्वत जर कुणा उचलला असेल तर श्रीकृष्ण भगवंतानं तो गोवर्धन पर्वत उचललेला आहे। अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या
विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी. आणि खरं तर माणसाला अहंकार होऊ नये. यांना झालेला अहंकार देवानं असणारा उतरण्याकरता सांगितलं, तुम्ही बाहेर निघा. सगळ्या जणाला बाहेर घेतलं आणि गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण भगवंतांना असा खाली ठेवला. खाली ठेवल्याच्या नंतर इंद्र आला. इंद्र आल्याच्या नंतर इंद्रानं पाहिलं, त्याला असं वाटलं बहुतेक गोकुळाच्या परिसरामध्ये, वृंदावनाच्या परिसरामध्ये कोणी वाचलंच नसावं, कारण एवढा मुसळधार असणारा पाऊस मी पाडलेला आहे. पण कुणाची सुद्धा असणारी हानी झालेली नव्हती, कुणाचं काही नुकसान झालेलं नव्हतं. उलट फायदा असा झाला की पाऊस पडल्यामुळं जी गाय 4 लिटर दूध देत होती, त्या गायीचं दूध आता 6 लिटरवर गेलं. कशामुळे माहिती? पाऊस भरपूर पडला, गवत असणारा चारा हिरवा झाला आणि हिरवा झाल्याच्या नंतर त्यांना दूध मात्र भरपूर मिळू लागलं. काही लोक बोलत बोलत असं वर्णन करतात, एखाद्या म्हशीचं असेल, एखाद्या गायीचं असेल, दूध जर कुठं असेल तर म्हशीचं आणि गायीचं दूध कुठं असतं? काही लोक म्हणतील दूध तिचं काशेमध्ये असतं, पण म्हण तशी नाही बरं का. जनावराचं दूध जर कुठं असेल तर जनावराचं दूध असतं त्याच्या दाढमध्ये. तुम्हाला दाढमध्ये कसं काय दूध? त्याचं कारण एक आहे, चारा खाऊ घातला तर काशीमध्ये दूध येईल ना. चारा जर नाही खाऊ घातला आणि नुसती तुम्ही कळशी घेऊन दुधा करता गेलात, अहो गिलासभर सुद्धा दूध निघायचं नाही. सुंदर स्वरूपामध्ये गायी दूध देऊ लागल्या. संपूर्ण वातावरण असणार आनंदाचं झालं. इंद्राला लक्षात गोष्ट आली आणि सावर्तक नावाच्या सेवकाला सांगितलं, बाबा मी देवाला ओळखलेला आहे, पाऊस बंद कर. पाऊस बंद केला. पाऊस बंद केल्याच्या नंतर देवाची शरणागती करण्याकरता सुरुवात केली. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना. देवाची विनंती केली. विनंती केल्याच्या नंतर सांगितलं, देवा मला माफ करा बरं का, मी तुम्हाला ओळखलं. देवा माझ्याकडून चूक झाली, मला आलेला अहंकार घालवण्याकरता तुम्ही ही गोष्ट केली. देवा मला क्षमा करा बरं का. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मला तुम्ही काय करा, क्षमा करा. त्यावेळेला देव आपल्यावर प्रसन्न व्हावे म्हणून या उद्देशानं त्या इंद्र भगवंतानं काय केलं, गोलोकामधून कामधेनू म्हणायची गाय आणली आणि कामधेनू म्हणायची गाय आणून श्रीकृष्ण भगवंताचा असणारा अभिषेक केला. त्या दिवसापासून देवाला असणारं एक नाव प्राप्त झालं, ते म्हणजे गोविंद नाव प्राप्त झालं. का? गोलोकातून असणारी गाय आणली आणि गाय आणल्याच्या नंतर त्यांचा अभिषेक केला आणि अभिषेक केल्याच्या नंतर देवाला असणारं नाव प्राप्त झालं गोविंद गोविंद गोविंद. ठाईच बैसोनी करा एक चित्त बस, आणि आवडी अनंत आळबावा. कोणतं कोणतं आळबावा? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून देवाला असणारं नाव प्राप्त झालं गोविंद. पुढं वर्णन केलेलं आहे. काही गोपिकांनी सुंदर स्वरूपामध्ये, काही कुमारिका असणाऱ्या यांनी एक व्रत करत होत्या. ते म्हणजे व्रत असं आहे, कात्यायनी देवीचं असणारं व्रत आहे. काय करायचं त्यांनी? यमुनेच्या काठावर असणारं जायचं आणि काठावर गेल्याच्या नंतर शिकतेची मूर्ती म्हणजे वाळूची मूर्ती तयार करायची आणि वाळूची मूर्ती तयार करून मागणी मागत असताना त्या मूर्तीलाच अशी मागणी मागायची, नंदाचा नंदन देई आम्हा पती. शिकतेची मूर्ती त्या कात्यायनी देवीला प्रार्थना करायची, देवी आम्हाला काहीतरी देत असताना दुसरं तिसरं काही देऊ नको. नंदाचा नंदन देई आम्हा पती. आम्हाला जर पती द्यायचा असेल तर नंदाचा असणारा नंदन पती दे. त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये ही गोष्ट
ज्या वेळेला गोकुळामधल्या गोपाळांना कळाली आणि गोपाळांना कळाल्याच्या नंतर ते गोपाळ श्रीकृष्ण भगवंताच्या जवळ आले आणि त्यांनी मनामधला गोष्ट सांगण्याकरता सुरुवात केली. कृष्णा, तुझी प्राप्ती व्हावी म्हणून या गोकुळामधल्या काही कुमारिका काही व्रत करत आहेत. सांगितली गोष्ट. देवानं काय केलं, त्यांच्या मनामधला भाव जाणला आणि त्यांची थट्टा मस्करी करण्याकरता देवानं काय केलं, दररोजचे या स्नान करण्याकरता पाण्यामध्ये जायच्या, पण वस्त्र मात्र काठावर ठेवायच्या. आणि वस्त्र काठावर ठेवल्याच्या नंतर मग मात्र असं पाण्यामध्ये जायचं आणि स्नान करण्याकरता सुरुवात करायची. स्नान करत असताना काही वेळापर्यंत स्नान झाल्याच्या नंतर पुन्हा असणार काठावर यायचं. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव हरी हरी बोल. चला चला चला. मुकुंद माधव हरी 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 बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी मुकुंद मुकुंद माधव हरी हरी बोल. बोला मुकुंद माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव हरी हरी बोल हरी बोल. गोपाल कृष्ण भगवान की जय. महामुनि शुकाचार्य महाराज की जय. जय जय श्री राधेश्याम. आणि पाण्यामध्ये स्नान करण्याकरता त्या गोपिकाशा उतरायच्या. देवाला ही गोष्ट सगळी माहिती होती. देवानं काय केलं, त्यांची थट्टा मस्करी करण्याकरता, त्यांच्या मनामधली इच्छा पूर्ण करण्याकरता देव आला. आणि देव आल्याच्या नंतर देवानं काय केलं, त्यांची वस्त्र सगळी उचलली आणि कदंबाच्या वृक्षाच्या वर जाऊन असणारे देव असणारे थांबले. स्नान केलं. त्या कुमारिकांनी पाण्याच्या बाहेर येऊ लागल्या, पण पाण्याच्या बाहेर येत असताना सहज स्वरूपामध्ये त्यांनी काठावर पाहण्याकरता सुरुवात केली, तर काठावर मात्र वस्त्र दिसत नाहीत. इकडं तिकडं पाहण्याकरता सुरुवात केली तर काठावर वस्त्र दिसत नाहीत. तेवढ्याच वेळामध्ये एका गोपिकानं सांगितलं, इकडं तिकडं शोधू नका, हे काम दुसरं तिसरं कुणाचं सुद्धा नाही. चोरी करण्याचं खरं जर काम कुणाचं असेल तर हे काम कृष्णाचंच आहे. तो पहा, कदंबाच्या वृक्षाच्या वर आपल्या सगळ्या जणीचे कपडे घेऊन तो असणारा देव भगवंत थांबलेला आहे. त्यावेळेला त्या कुमारिकांना असणारा राग आला आणि रागाच्या भऱ्यामध्ये त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली. देवा, आमचे असणारे वस्त्र दे.
वस्त्रे देई आता आमुची मुकुंदा, जाऊन या नंदा सांगू आता. देवा वस्त्र दे, नाही तर तुझ्या बापाला जाऊन सांगू बर का. देवानं हसून सांगितलं, बापाला सांगू नका म्हणले, बापाच्या बापाला जाऊन सांगा. त्याचं कारण गोष्ट कळाली का. आता यांच्याजवळ वस्त्र कमी आहेत, या पाण्यामध्ये आहेत, आणि पाण्यामध्ये असल्यामुळे अंगावर वस्त्र कमी असल्यामुळे हे कुणाला सुद्धा सांगू शकत नाहीत. एक गोपिकानं सांगितलं, जर एखादी गोष्ट जर भांडणानं जमत नसेल तर थोडी विनंती करा. आता मग विनंती करण्याकरता सुरुवात केली, आणि विनंती करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग मात्र बोलण्याकरता सुरुवात केली. सुंदर स्वरूपामध्ये त्या गवळणी कृष्णाला असणारी आळवणी करू लागली. दे रे काना काना, दे रे चोळी अन लुगडी, दे रे काना काना, दे रे चोळी अन लुगडी. बाळपणीचे अल्लड नाते मला कवळले तू एकांती. देवा आमची आता वस्त्र दे बर का. देवानं सांगितलं, वस्त्र पाहिजे ना तुम्हाला, मनामधला संकोच सोडून द्या आणि पाण्याच्या बाहेर या. काही गोष्टी लक्षात ठेवा बर का. आपल्या घरी स्नान करत असताना मनामध्ये संकोच असावा, घरी स्नान करत असताना. पण तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर मध्ये कुठलाही विकार नसावा. तुम्हाला असं कसं काय. तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर महिला असो पुरुष असो, चंद्रभागेचं पाणी असल्याच्या नंतर तिथं माणसाच्या अंगावर पण वस्त्र कमी असतात. महिला मंडळी जरी असली तरी वस्त्र कमी असतात. पण तिथं मात्र मनामध्ये कुणी सुद्धा असणारा भाग असा विकाराचा आणायचा नाही. आणि संपूर्ण हे असणारं जे शरीर आहे ना, हे संपूर्ण असणारा जो भाग आहे, तुका म्हणे मन करा देवासी अर्पण. हे विकार आहेत का नाही, सगळे विकार असणारे सोडून द्यायचे आणि मनामधला संकोच सोडून द्यायचा आणि चंद्रभागेमध्ये स्नान करायचं. देवानं सांगितलं, ए मुलांना, ए उठा तिथले, उठा तुम्ही सगळेच उठा, पहिला लागून तिथलं एक जण सुद्धा बसायचं नाही तिथं. चला उठा, चला उठा तिकडं, पळा तिकडं, उठा उठा लवकर उठा. मनामधला असणारा संकोच तो सोडायचा आणि मग मात्र असणार ते स्नान करायचं. देवानं सांगितलं, माझी प्राप्ती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग मात्र मनामधला संकोच सोडा आणि पाण्याच्या बाहेर या. त्यावेळेला मनामध्ये असणारा आनंद व्यक्त केला आणि आनंद व्यक्त केल्याच्या नंतर पाण्याच्या बाहेर येण्याकरता सुरुवात केली. पाण्याच्या बाहेर येण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग मात्र देवानं त्यांची वस्त्र असणारे दिली. वस्त्र दिल्याच्या नंतर त्या कुमारिकीने बोलण्याकरता सुरुवात केली. देवा आमची एक विनंती आहे, आम्ही हे जे व्रत करत होतो ना, नंदाचा नंदन देई आम्हा पती. देवा आमची इच्छा आहे तुमच्यासोबत काहीतरी आम्ही लीला करावी, तुमच्यासोबत काहीतरी खेळ खेळावा, ही आमच्या मनामधली असणारी अपेक्षा आहे. देवानं सांगितलं, काळजी करू नका, एक दिवस तुमच्या मनामधली मी अपेक्षा 100% पूर्ण करणार. देवानं असणारं वचन दिलं. एक दिवस
श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्या छोट्या छोट्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, उद्या मात्र आपण गायी राखायला जात असताना सोबत मात्र कोणी सुद्धा भाकरी घेऊ नका बरं का, शिदोऱ्या घेऊ नका, कोणी दही भाताचा काला घेऊ नका, कोणी लोणी घेऊ नका. गोपाळांनी सांगितलं, असं का देवा? अरे शेतामध्ये गेल्याच्या नंतर, अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथं कोण आहे आपलं? तिथं काही घर आहे का? आणि दुपारी भूक लागल्याची नंतर काय करायचं? देवानं सांगितलं दुसरं बोलायचं नाही, मी सांगतो ना तेवढं ऐकायचं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर कृष्णानं बासरी वाजवली. देवानं सुंदर असणारी बासरी वाजवली आणि बासरी वाजवल्याच्या नंतर त्या सगळ्या जणांनी, गोपाळांनी निर्णय घेतला, देवानं बासरी वाजवली म्हणजे कृष्ण तयार झाला बरं का. आणि दरोजनाचं ठरलेलं असायचं, देवानं मुरली वाजवली, बासरी वाजवली की सगळे गोपाळ असणारे असे गायी आपल्या सोडायच्या, देवाच्या गायी असणारे सुटायचे की निघाली एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक. देवाची ती बासरी वाजवली की निघायची. अहो, त्या गायी सुद्धा साधारण गायी नव्हत्या बरं का. त्या गायीचं काय वर्णन करावं? जिथं जिथं कारखाना असतो का नाही, त्या कारखान्यावर जाऊन गायी बघा तुम्ही. दोनच माणसं कमीत कमी 200 गायी राखतात. दोन माणसं 200 गायी राखतात. एक माणूस पुढं चलतो आणि एक माणूस पाठीमागं चलतो. पण इतक्या गायी शांत ना महाराज, काय वर्णन करावं? आपली गावरान गाय एकच असते, गावरान गाय एकच असते, पण दूध काढायला 2-4 माणसं लागतात. एक लाकूड घेऊन तोंडापाशी थांबावं लागतंय, एक जणांना सरा आकडावा लागतो, सरा असा बांधून पुन्हा सरेला धरावं लागतंय एक दूध काढायला. असे 2-4 माणसं गायीच्या जवळ लागतात बरं का. 2-3 माणसं ठेवून सुद्धा गाय एका फटक्यात मालकाला घरामध्ये घालते बरं का. ही गावरान गाय आपली. महाराज, इतकी ती गायी शांत ना. देवानाशी बासरी वाजवली का नाही, गायी जवळ यायच्या ना. गायी जवळ आल्याच्या नंतर देवाच्या अशा खांद्यावर माना टाकायच्या, स्वतः तोंडामधली अशी जीभ बाहेर काढायच्या आणि देवाला अशा चाटायच्या. देवाला अशा काय त्या गायी असतील महाराज, सुंदर स्वरूपामध्ये. मी तर सांगतो ना, जनावराला प्रेम लावा, एखाद्या जनावराला प्रेम लावा. एखादा आपल्यावर जर संकट आलं का नाही, तर संकट आल्याच्या नंतर ते जनावर सुद्धा आपल्यावर प्रेम करील. याच्या पुढे सांगू, एखादी वेळच येऊ नये, वेळ आल्याच्या नंतर ते जनावर आपल्याला सहकार्य करील. माणसं बदलतील पण जनावर कधी सुद्धा बदलणार नाही. याच्या पुढे सांगू, घरामध्ये नुसती मांजर पाळा, मांजर, नुसती मांजर पाळा. महाराज, रात्रीच्याला तुम्ही झोपा, झोपल्याच्या नंतर एका सुद्धा हिम्मत उंदराची होणार नाही की पोत कातरण्याकरता, अजिबात नाही. ज्या घरामध्ये उंदराची मावशी राहते तिथं उंदीर घरामध्ये येणार नाही. तिनं का नाही अशा 2-3 चक्रा जरी टाकून गेली का नाही, उंदीर घरामध्ये येत नाही. याच्या पुढे सांगू, सगळे घरातले माणसं झोपू द्या आणि त्या घरामध्ये मांजळ पारलेली असू द्या. अंगठ्या एवढा जरी साप निघाला ना, अंगठ्या एवढा तरी, त्याला पुढं येऊ देणार नाही. तिला रात्रभर तिथंच थांबवून ठेवणार. त्या सापाला पुढं नाही येऊ देणार. म्हणजे वाटीवर जरी दूध पिलं तर त्याच्या बदल्यामध्ये सगळ्या घराचं संरक्षण मांजर सुद्धा करणार. याच्या पुढे सांगू, शिळी भाकर कुत्र्याला रात्रीच्या वेळेला टाका, सगळ्या आखाड्याचं राखण करणार. अजिबात तिथून कुणाला येऊ देणार नाही, जाऊ देणार नाही, काही नाही. म्हणजे मुक जनावर संपूर्ण जनाचं संरक्षण करतं. अहो, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास ऐकतो, अहो चितेमध्ये उडी टाकणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? किती कुत्र्याचं प्रेम असावं. जळत्या चितेमध्ये उडी टाकली कुत्र्यानं. त्याचं नाव काय? वाघ्या नावाचं कुत्र बरं का. हा, काय प्रेम असलं विचार करा. इथं देवानं सुद्धा जे प्रेम लावलं ते म्हणजे गायीच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये प्रेम लावलं. त्या गायी जवळ यायच्या आणि त्या गायी अशा होत्या, देव जिथं असेल तिथं त्याच्या चरणाच्या जवळच बसून चारा खायच्या बरं का. देवापासून बाजूला जायच्या नाहीत. इतकं देवाचं असणारं ते प्रेम गायीवर. आणि गायीचं प्रेम सुद्धा देवावर. गेले शेतामध्ये, गायी चारण्याकरता सुरुवात केली आणि तिथं खेळ खेळण्याकरता सुरुवात केली. हमाम पोरा हमामा घुमरी वाजे घमामा, हमाम पोरा हमामा घुमरी वाजे घमा, हमाम पोरा हमामा घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, हमाम पोरा हमामा
घुमरी वाजे घमामा, घमाम पोरा हमामा, घुमरी वाजे घमामा. दुपारचे 2 वाजले. 2 वाजल्याच्या नंतर गायी सुद्धा जवळ आल्या. गायीने चारा खाल्ला होता आणि रवंत करण्याकरता जवळ येऊन अशा बसल्या. किती देवानं आपल्याकरता मनुष्य जन्म किती चांगला दिला विचार करा बरं का. जनावराच्या बाबतीमध्ये आणि आपल्या बाबतीमध्ये किती फरक आहे विचार करा. त्या दिवशी नारायण आपण मी चर्चा केली. देवानं आपल्याला किती शरीर सुंदर दिलेलं आहे विचार करा बरं का. देवे देवे दिला देवे दिला देह भजन कुमटा, देवे दिला देह भजन कुमटा. झाला फाटा बाधिकेचा, तुया झाला फाटा बाधिके. देवे दिला देह भजन कुमटा. आपल्या शरीरामध्ये आणि बैल असेल, गाय असेल, म्हैस असेल, किती शरीरामध्ये फरक आहे सांगतो बरं का. दिवसभर जनावराला चरावं लागतं आणि चरल्याच्या नंतर रात्री दावणीवर आलं की नाही जनावर, त्याला सगळा चारा पुन्हा तोंडामध्ये घ्यावा लागतो आणि तोंडामध्ये घेऊन त्याला रवंत करावी लागते. म्हणजे चारा एकदा बाहेर असा सगळा काढायचा पोटातून, इथं साईडला घ्यायचा आणि परत असणारी रवंत करायची. म्हणजे त्याला परत काम आहे बरं का. पण देवानं आपल्याला जे शरीर दिलेलं आहे का नाही, बुंदी खा, परत मध्ये वर घ्यायची गरज आहे का. चपाती खा, एकदा मध्ये टाकली का नाही पुन्हा वर घ्यायची गरज नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही काही पण टाका. असं एक मध्ये मिक्सर देवानं बसवून दिलं का नाही, मध्ये टाकल्याबरोबर तर सगळं भ्रष्टच होऊन जात, असं काही शिल्लक राहत नाही. काय देवाची लीला आहे विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. मध्ये काही टाका तुम्ही, मध्ये टाकल्याबरोबर असं नष्ट होऊन जातं, काही शिल्लक राहत नाही. महाराज देवानं आपल्या बाबतीमध्ये किती सुंदर शरीर दिलं आहे. गायी अशा जवळ बसल्या, रवंत करू लागल्या. गोपाळ जवळ आले, जवळ आल्याच्या नंतर कृष्णाला सांगता, देवा भूक लागली बरं का. आता खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. देवा आता भूक लागली बरं का, आणि तू सांगितल्यामुळे आम्ही भाकरी पण आणले नाही, शिदोरी आणली नाही, दही भात लोणी काही आणलं नाही सोबत. आता नेमकं खायचं काय. त्या सगळ्या गोपाळांना जवळ घेतलं, सांगितलं, गोपाळांनो इथंच अरण्यामध्ये ब्राह्मण मंडळी पूजा करत आहेत आणि यज्ञ चालू आहे, तिथं जा आणि तिथं जाऊन माझं नाव सांगा. त्यांना म्हणावं कृष्ण इथं आलेला आहे आणि त्याला भूक लागलेली, काहीतरी खाण्याकरता प्रसाद द्या. गोपाळांनी विश्वास ठेवला आणि गेले गोपाळ तिथं. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा यज्ञ चालू होता. अशा 5 विटा लावलेल्या, एकावर एक असे 5 मजले केले. जसं आपण घरामध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम करतो ना, असा यज्ञ छोटासा केलेला. हे गोपाळ तिथं गेले आणि गेल्याच्या नंतर बोलू लागले, अहो कृष्ण इथं जवळ आलेला आहे, कृष्णानं आम्हाला सांगितलेलं आहे, आम्हाला पाठवलेलं आहे, कृष्णाला भूक लागलेली आहे, काहीतरी खाण्याकरता प्रसाद मागितलेला आहे. ते ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण, अजिबात नाही. एका ब्राह्मणानं सांगितलं तिकडे बघू नका, आपला आपला धंदा चालू द्या, अजिबात तिकडे कोणी बघायचं नाही. अहो ते गोपाळ आले होते आणि ते गोपाळ बघू लागले. ते ब्राह्मण काय करू लागले, एकानं हातामध्ये चाटू लाकडाचा घेतला, थोडंसं तुपामध्ये बुडवायचा, ओम स्वाहा, लगेच यज्ञामध्ये आहुती द्यायची. एकानं तीळ घ्यायची, स्वाहा, गवतावर बसलेले. एकानं हातामध्ये भात घ्यायचा थोडासा, स्वाहा, कुणी जवा घ्यायच्या, स्वाहा.
हे गोपाळ म्हणतात, अहो आम्ही कृष्णानं आम्हाला पाठवलेलं आहे, काही खाण्याकरता द्या. ब्राह्मणानं सांगितलं तिकडे बघू नका, अजिबात बघू नका, आपलं आपलं काम चालू द्या. ते गोपाळ अर्धा तास बसले तिथं बरं का. काही त्यांना कोणी खाण्याकरता दिलं नाही, काही नाही. तिथून असे बारके तोंड केले आणि परत आले. परत आल्याच्या नंतर ते गोपाळ कृष्णाला सांगले, काय देवा म्हणले, तुझं जाऊन नाव सांगितलं म्हणले, आणि तुझं नाव सांगितलं तर आम्हाला विचारावं तरी कमीत कमी. अजिबात नाही म्हणले. आणि तू तर सांगितलं तिथून जाऊन अन्न घेऊन या. काय होतं म्हणले त्यांच्याजवळ? काहीच नाही. बसण्याकरता गवत आतरलेलं, छोटासा असणारा विटा अशा मांडलेल्या, थोडंसं तूप, एका बारक्या असणाऱ्या छोट्या पातेल्यामध्ये भात शिजवलेला. अरे एवढं सकच भात ते यज्ञामध्ये टाकू लागले, तुला काय खाण्याकरता देतील ते? हे बरोबर नाही कृष्णा. कृष्णानं सांगितलं, आता एक काम करा, आता त्या ब्राह्मणाकडे जाऊ नका, आता ब्राह्मणाच्या पत्न्यांकडे जा. आता त्या गोपाळांनी सांगितलं, मगवाज गेलो, त्या ब्राह्मणाने आम्हाला फक्त पाठविले म्हणले, आता विचारपूस केली नाही. आता जर त्या पत्न्याकडे जाऊन जर अन्न मागितलं का नाही, ब्राह्मण आम्हाला शिल्लक ठेवायचे नाहीत, ब्राह्मण मारूनच काढतील म्हणले आम्हाला. सांगितलं पुढलं बोलू नका, तुम्ही जा. आणि कधीही सांगतो, पुरुष मंडळीपेक्षा जास्त जर दान धर्म कुणाच्या हातानं होत असेल, लक्ष करा बरं का, पुरुष मंडळीपेक्षा जर सगळ्यात जास्त जर दान धर्म कुणाच्या हातानं होत असेल, तर सगळ्यात जास्त दान धर्म होतं ते म्हणजे महिला मंडळीच्या हातानं. पुरुष मंडळीच्या हातानं दान धर्म कमीच होणार. बस वासुदेव येऊ द्या, वासुदेवाला दान धर्म, जोगी येऊ द्या, जोग्याला असणारं दान धर्म, कोणी फकीर येऊ द्या, फकीराला असणारं दान धर्म, कुठंही जाऊ द्या दान धर्म. याच्या पुढे सांगू, देवाच्या दर्शनाला जरी जायचं म्हटलं तर महिला मंडळी हातामध्ये पंचपाळच घेऊन जाणार. देवाला हळद कुंकू वाहणार, साखर तांदूळ काहीतरी दान धर्मच करणार. पण पुरुष मंडळी तशी नाहीत. निघाले मुंगळे म्हणजे सगळे सारखीच मुंगळे, बस हातामध्ये काही नाही अजिबात. महिला मंडळी काहीतरी दान धर्मच करणार. त्यावेळेला हे गोपाळ गेले. गोपाळ गेल्याच्या नंतर बरोबर गोपाळांनी प्रार्थना केली, सांगितलं कृष्ण इथं वनामध्ये आलेला आहे, देवाला भूक लागलेली आहे. महिला म्हणजे महिला बरं का. त्या महिलांनी काय केलं, लगेच उठल्या, लगेच चुले असतील गॅस असेल पेटवण्याकरता सुरुवात केली, आणि लगेच सुंदर असणारा स्वयंपाक करण्याकरता सुरुवात केली. स्वयंपाक तयार केला, आणि स्वयंपाक तयार केल्याच्या नंतर असे चवडीच्या चवडी असणाऱ्या बांधल्या, अशा निघाल्याच्या नंतर ते ब्राह्मण असे रस्त्यामध्ये आले. ब्राह्मणाने सांगितलं अजिबात जायचं नाही, अजिबात जायचं नाही. पण त्या ब्राह्मणाच्या पत्न्या अशा होत्या ना, सांगितलं तुम्ही सुद्धा रस्त्यामध्ये येऊ नका, आम्ही जाणार म्हणजे जाणार. फरक किती आहे सांगतो बरं का. इतर जातीचे पुरुष किंवा मालक पत्नी जर ऐकत नसेल ना, ऐकत नसेल तर दोन कानाखाली आवाज, ऐकत नसेल तर काठी. पण ब्राह्मण मंडळी शक्यतो महिलेला मारत नाहीत, अजिबात नाही बरं का, अजिबात मारणार नाही. बोलण्याकरता सुरुवात केली, अजिबात जायचं नाही. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने सांगितलं जाणार म्हणजे जाणार. काही वेळेला धर्म सांगितलेला आहे बरं का, लक्षात ठेवा. शक्यतो कुठल्याही कार्यामध्ये पती परमेश्वराच्या वचनाला असणारी अनुमती द्यायची. पतीची या मता आणि अनुसरोणी पतिव्रता. प्रत्येक कामामध्ये पत्नीनं मालकाचं ऐकायचं, आणि नाही जर ऐकलं तर त्याचा दोष लागतो. पण एखाद्या वेळेस जर कोणते मालक जर सांगत असतील हरिपाठाला जाऊ नको, सांगायचं मालक आता मात्र जाणार बरं का, आता तिथं पाप लागत नाही. लक्ष करून ऐका, तिथं पाप लागणार नाही. कोणी जर सांगितलं देवाला जाऊ नको, अगोदर पिशवी भरायची आणि एसटीमध्ये जाऊन बसायचं. कशा करता पाप लागत नाही बरं का, तिथं पाप लागत नाही. देवधर्माकरता अजिबात पाप लागत नाही. याच्याकरता प्रमाण सांगितलेलं आहे. उल्लंघोनी ऋषी पत्न्या, काय केलं त्यांनी, ऋषी असणाऱ्या ज्या पत्न्या होत्या त्यांनी आज्ञेचं उल्लंघन केलं, आणि श्रीकृष्णाकरता असणारा प्रसाद घेऊन गेल्या, निघाल्या. पण ब्राह्मणांची हिंमत झाली नाही अडवण्याकरता. एक ब्राह्मण असा होता ना, लग्न झाल्यापासून त्यानं पत्नीच्या बाबतीमध्ये शब्द सांगितला की ती पत्नी बिचारी भ्यायची बरं का. त्या दिवशी ती सुद्धा अन्न घेऊन निघाली. अन्न घेऊन निघाल्याच्या नंतर त्या ब्राह्मणानं सांगितलं अजिबात जायचं नाही. ती पत्नी म्हणली मी जाणार. शेवटी काय केलं ब्राह्मणानं, त्या मारण्याकरता सुरुवात केली. आणि मारल्याच्या नंतर
आपली पत्नी कृष्णाला अन्न घेऊन जाईल म्हणून एक खांब होता, त्या खांबाला पत्नीला असं बांधून ठेवलं. ऐका बरं का आता सुंदर. खांबाला पत्नीला बांधून ठेवल्याच्या नंतर त्या पत्नीनं बोलण्याकरता रडत रडत सुरुवात केली. मालक, तुम्ही माझ्या शरीराला बांधू शकता. ऐका बरं का, माझ्या शरीराला बांधू शकता, पण माझ्या मनाला बांधू शकत नाहीत. तुम्ही शरीराला बांधू शकतात, तुम्ही इथं मारहाण करत असताना माझ्या शरीराला मारू शकता, पण लक्षात ठेवा, माझ्या मनामध्ये आलेली जी भूमिका आहे का नाही, माझ्या याच्यामधला जीव असणारा आत्मा असेल, देवापर्यंत जाणार म्हणजे जाणार. काय केलं तिनं? कृष्णाला अशी विनंती करण्याकरता सुरुवात केली. देवा, माझं शरीर मात्र तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही. देवा, माझं शरीर मात्र तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, पण माझा जीव असेल, माझा आत्मा असेल, तुझ्यापर्यंत येऊ शकतो बरं का देवा. देवा, मी तुझ्याकडे येत आहे, माझा स्वीकार कर. म्हणून तिनं काय केलं माहिती? खांबाला पत्नी बांधून टाकलेली होती, तिनं देवाला असणारं आपलं तन मन धन असणारं सगळं अर्पण करून टाकलं. शरीराच्या बाहेर असणारा तो प्राण काढला आणि कृष्णाला असणारा अर्पण करून टाकला. आता फक्त शिल्लक काय राहिलं माहिती? फक्त तिचं असणारं शरीर तिथं शिल्लक राहिलं. घटना अशी घडली, ज्यानं पत्नी बांधून ठेवली होती तो दुसऱ्या ब्राह्मणाला सांगू लागला. पत्नी ऐकत नसती का कुठं काय? चला तुम्हाला दाखवतो, मी पत्नी घरामध्ये बांधून ठेवली. ते ब्राह्मण म्हणले, तुझं नशीब चांगलं आहे, तुला पत्नी चांगली भेटली. कुठं बांधून ठेवली दाखव बरं एकदा. घरामध्ये आले, त्यानं दाखवलं पत्नी बांधून ठेवलेली जागा. पत्नीचं शरीर तिथं आहे, पण एका ब्राह्मणाने विचारलं, हिचं शरीर असं हालचाल का होत नाही? जवळ गेला आणि असं शरीराला असा स्पर्श केला, नाव घेतलं आणि बोलण्याकरता सुरुवात केली. मी तुझ्या शरीराला बांधून ठेवलं, उठ ना, मी तुझा पती आहे, उठ, मी तुझ्या जवळ आलेलो आहे, का बोलत नाहीस? त्यावेळेला त्याच्या लक्षामध्ये आलं की माझ्या पत्नीनं हा जो जीव आहे, आत्मा आहे, कृष्णाला अर्पण केलेला आहे. दुसऱ्या ब्राह्मणानं सांगितलं, बाबा, तू तुझ्या पत्नीला बांधून ठेवलं, पण लक्षात घे, त्या पत्नीनं असणारा प्राणत्याग करून टाकला. आमच्या गेलेल्या पत्न्या कृष्णाची भेट घेतील, दर्शन घेतील, परत येतील, पण तुझी मात्र पत्नी आता परत येणार नाही बरं का. ऐका, पत्नी पत्नी म्हणजे नेमकं कोण आहे? सुंदर स्वरूपामध्ये सांगतो बरं का. पत्नी पत्नी म्हणजे कोण आहे? पत्नीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, मी पाठीमागेही सांगितलं, पत्नी म्हणजे नुसती पत्नी नाही. पत्नी म्हणजे कोण आहे तुम्हाला सांगतो. पत्नी म्हणजे नंबर 1, पहिला भाग सांगितला, आपली धर्मपत्नी आहे नंबर 1. नंबर 2ला सांगू, सुंदर स्वयंपाक करते ना आपल्याला खाऊ घालते, त्यावेळेला ती पत्नी नाही, तर त्यावेळेला आपली आई आहे. ज्यावेळेला ती अन्न खाऊ घालते ना आपल्याला, त्यावेळेला असणारी ती आपली आई आहे. ज्यावेळेला आपण स्नान करतो आणि स्नान करत असताना पाठीवर ज्या वेळेला मळ होतो ना, पत्नी जवळ येते आणि पाठीला साबण लावते आणि पाठ घासण्याकरता सुरुवात करते, त्यावेळेला आळंदी निवासी माऊली यांची असणारी जी बहीण आहे, त्यावेळेला ती आपली पत्नी मुक्ताबाई आहे. लक्षात करा बरं का, एकच नातं नाही. याच्या पुढं सांगू, मोठं जर संकट आपल्यावर आलं, तर मोठं संकट आल्याच्या नंतर सगळे साथ सोडून देतात. मोठं संकट आल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये सगळे साथ सोडून देतात, पण ती पत्नी साथ सोडून देत नाही. त्यावेळेला सगळ्यात मोठं असणारा त्या ठिकाणी तिचं पात्र सांगितलेलं आहे, ती मित्र आहे. आणि जीवाचं जर जीवलग कोण असेल, तर जीवाचं जीवलग असणारी ती पत्नीच आहे. संकटाच्या वेळेला सगळे साथ सोडून देतात, पण संकटाच्या वेळेला जर सहकार्य करणारी कोण असेल, तर ती पत्नीच आहे. मालकाला जर देणं जास्त झालं, तर ऊस तोडण्याकरता कारखान्याला जाणारी सुद्धा ती पत्नीच आहे. मालक ऊस तोडतात आणि पत्नी पाठीमागं मोळ्या बांधते, त्यावेळेला ती सहकार्य करणारी पत्नी आहे. याच्या पुढे सांगू, एखाद्या वेळेस जर घटनाच घडली आणि घडल्याच्या नंतर जर मालकाला जर मलमूत्र विसर्जन करण्याकरता सुद्धा जर दुसरीकडे जाता येत नसेल, तर ते सुद्धा काम करण्याचं काम ती मालकीनच करते, दुसरं तिसरं कोणी करत नाही. म्हणून एक सांगतो, घरामध्ये पती पत्नीचे अनेक वेळेला भांडणं होतात, पण मी तर सांगतो ना, भांडणं जरी झाले तरी दोघांनी एकमेकावरच प्रेम करा. त्याचं कारण एक आहे, ज्याची पत्नी मरण पावली त्याला जीवनामध्ये पुन्हा सहकार्य करण्याकरता कोणी सुद्धा नाही.
आणि ज्या पत्नीचे मालक मरण पावले त्यांना सुद्धा पुन्हा सहकार्य करण्याकरता कोणी सुद्धा नाही. कैची बाळे कोण कोणाची सांगती, कुणाचे लेकर आहेत आणि कुणाचं असणार हे गणगोत आहे. कोणी असणार जवळ थांबत नाही. खरं जर एकमेकाला सहकार्य करणारं जर कोण असेल तर खरं एकमेकाला सहकार्य करणारं फक्त पती पत्नीच आहेत. दुसरं मात्र सहकार्य कोणी सुद्धा करणार नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणुनी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणुनी. नाही कुणाचे माझे माझे म्हणुनी, बहीण कुणाचा भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे, बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व तुझी रे फिटतील धागे दोरे, मेल्या मागे सर्व तुझी रे फिटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणुनी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणुनी. आता हे सगळे जे नाते आहेत का नाही, पत्नीचं नातं असू द्या, बहिणीचं नातं असू द्या, भावाचं नातं असू द्या, हे सगळे नाते कसे आहेत माहिती का? हे सगळे नाते पैशाच्या पोटीचे नाते आहेत. जर पैसा नसेल ना तर कुणीही सुद्धा कुणाला किंमत असणारी देत नाही. याच्याकरता पहिला भाग सांगायचा जर म्हटलं ना, पहिला भाग सांगतो तो म्हणजे पत्नीचा. पत्नी सुद्धा मालकावर किती प्रेम करते असं जर सांगायचं म्हटलं ना तर तुकोबाराय सांगतात, सदा शृंगार भूषणे अन कांता लवी बहु माने. दीपावली असेल, एखादा कुठला सण असेल, त्या सणाला जर मालकानं जाऊन एखादं तोळावर जर सोनं आणलं, एखादी सुंदर असणारी साडी आणली ना तर कांता लवी बहु माने. कांता काय करते माहिती का? चहा घेणार का? साडी आणल्याच्या नंतर, सोनं आणल्याच्या नंतर, बर मग जेवण्याकरता वांग्याची भाजी बनवायची का टमाट्याची भाजी बनवायची, कशा करता? साडी चोळी आणली बरं का असं. आणि जर हे साहित्य जर नाहीच आणलं, हे जर नाहीच आणलं ना, बस नुसती वस 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 वस. नंबर एक हे पात्र. नंबर दोन दुसरं पात्र सांगतो. काही बहिणी सुद्धा म्हणतात माझं प्रेम भावावर आहे, पण बहिणीचं प्रेम सुद्धा किती आहे सांगू? बस बहिणीच्या प्रेमामध्ये सुद्धा सुरुवातीला वर्णन केलेलं आहे. जववरी चाले मोठा धंदा आणि तववरी बहिणी म्हणे दादा. भावाचा धंदा चांगला चालावा, शेतीमध्ये उत्पन्न व्हावं, पैसाच पैसा यावा, आणि त्या भावानं प्रत्येक सणाला बहिणीला फोन करावा, साडी चोळी वगैरे घ्यावी. ती बहिणी सुद्धा काय म्हणते माहिती का? दादा. ती बहिणी सुद्धा दादा दादा सारखी दादा दादा म्हणते.
आणि उगा त्या भावानं उगा 2-4 दिवाळीला न्यायचंच नाही, फोन करायचा ना, काही नाही. बस काय बोलते ते मी सांगायची गरज नाही बरं का. ती बहीण सुद्धा भावाला टोचून बोलते बस. म्हणजे हे सगळं जे नातं आहे ना, सब पैसे के भाई आणि अपना साथी नाही कोई, बस हे सगळे नाते पैशाचे नाते आहेत. आणि पैसा मध्ये आला ना, सगळे नाते असणारे तुटतात त्यावेळेला. मग मात्र त्याला दुःख झालं आणि दुःख झाल्याच्या नंतर अन्न पत्नी असणाऱ्या घेऊन गेलेल्या होत्या. देवाची असणारी भेट झाली, परत असणाऱ्या आल्याच्या नंतर देवाने एक दिवस लीला केली. जे वचन दिलं होतं का नाही की रास क्रीडेचा खेळ तुमच्या सोबत खेळेल, पौर्णिमेची असणारी रात्र, आणि त्या रात्री देवानं आपल्या हातामध्ये बासरी घेतली आणि बासरी घेतल्याच्या नंतर वाजवण्याकरता सुरुवात केली. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद, देवानं अशी बासरी वाजवण्याकरता सुरुवात केली. आणि बासरी वाजवण्याकरता सुरुवात केली, ती बासरीची धुनिका गोपिकाच्या कानावर पडली. नाथराय वर्णन करतात, निघाली लगबग पाण्याला, निघाली लगबग पाण्याला, रिकामा घेवोनिया डेरा, रिकामा घेवोनिया डेरा. बासरी अशी कानावर पडली आणि पाणी आणण्याकरता अशी घागर म्हणा, हंडा म्हणा, यमुनेच्या काठाकडे असणारी निघाली. काठापर्यंत गेली, देवाची बासरी वाजवण्याकरता चालू होती. ती धून नुसती कानावर पडल्याच्या नंतर तिच्या लक्षातच राहिलं नाही. तिला असं वाटलं मी घागर पाण्यामध्ये बुडवलीच काय की, मी उचलून अशी घेतलीच काय की खांद्यावर, कमरेवर घेतलीच काय की, म्हणून निघाली परत. घरापर्यंत आली, घरापर्यंत आल्याच्या नंतर तिला असं वाटलं आता रांजण जवळ आला, मध्ये टाकावं पाणी. पाणी तर मध्ये नाही, पण लगेच असं टाकण्याकरता सुरुवात केली. नाथराय वर्णन करतात, निघाली लगबग पाण्याला, निघाली लगबग, धावपळ करीत गेली, पण पाणी नाही भरलं त्या हंड्यामध्ये. तिथून जशाला तसा रिकामा आणला आणि रिकामाच आणून रांजणामध्ये ओतू लागली. मी तर सांगतो ना, वेडच लागावं, वेडच लागावं, स्वतःला माणसानं विसरून जावं की नेमकं मी आहे तरी कुठं, नेमकं मी आहे कुठं, असं माणसाला असणारं वेड जर लागलं ना, विसरून जर गेला ना, देवाची प्राप्ती होण्याकरता वेळ लागत नाही. एक गवळण, तिला वृंदावनाला जायचं होतं, देवानं असणारी बासरी वाजवण्याकरता सुरुवात केली. पण वृंदावनाकडे जात असताना नेमकं कुणीकडे जायचं हे लक्षातच येईना तिच्या. त्याचं कारण एक आहे,
कसं आहे, प्रत्येक माणसाचा छंद मात्र वेगळा असतो. एखादा माणूस जर आराधी मंडळाचा असेल आणि त्याला जर ढोलकीनं अशी झांज वाजली का नाही, ते कुठेही झांज वाजू द्या आणि कुठेही ढोलकी वाजू द्या, त्याच्या अंगात घरी येतं बरं का. ज्याला जसा छंद आहे तसा छंद बरं का. आणि कुठं जरी माणूस असला तर त्याच्या अंगामध्ये येण्याकरता सुरुवात होतं. जसा त्याचा छंद आहे का नाही तशी त्याची आवड. आणि मी तर तुम्हाला सांगतो ना, आता हे दृष्टांताच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं की अंगात येतंय का नाही येतं, ज्याच्या येतं त्यालाच माहिती बरं का. हे मला काही असं काही म्हणजे खरं वाटत नाही बरं का. त्याचं कारण एक सांगतो. अहो, एवढे हरिपाठ करून काकडा करून ऋषी मुनी जपी तपी देवानं दर्शन द्यावं म्हणून परेशान आहेत, त्यांच्या आणखी स्वप्नात नाही. ही मंडळी तर बरोबर कधी आंघोळ नाही, कधी दात घासणं नाही, काही नाही, लगेच असं करणं की लगेच कसा एवढ्या लवकर येतो की काय नाही की मलाच पुढं पडलं. पण त्याच्या पुढे आणखी सांगतो बरं का, ज्याला जमतं त्याला जमतं बरं का. हे कुणालाही वेळ लागत नाही. सकून बघायचा कार्यक्रम ज्याला जमतो त्यालाच जमतो, कुणालाही जमत नाही. मी पण मध्यंतरी पाठीमागे सकून बघायला चालू केलं. मी म्हणलं नेमका आरशाला असा रुपया चिटकतोच कसा बघावं म्हणलं एकदा. अहो, घरी आरसा मांडला आणि मी रुपया चिटकू लागलो. दिवसभर परेशान झालो महाराज. रुपया नाही चिटकला, अजिबात नाही चिटकला. जी सकून बघणारी बाई होती तिची जाऊन मी भेट घेतली. म्हणलं नेमकं तुम्ही चिटकवता कसं मला एवढं सांगा म्हणलं. म्हणली महाराज कुणाला सांगू नका, मी तुम्हाला म्हणून सांगायले. कपाळाला मेन लावावं लागतंय म्हणली, मेन. आणि असा रुपया घेऊन 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 2-3 वेळेला काय करायचं माहिती का, मेन लागू द्यायचं नाही. मग इकल्या शिवचा आहे का नाही, मग खाली लावायचं बरं का, असं कुणीकडे दुसरीकडे तरी. आणि जिथं लावायचं ना आपल्याला बरोबर मेनावर रुपया घ्यायचा, असा चिटकवायचा. मेन त्या पैशाला चिटकलं का नाही, पैशाला मेन चिटकलं की बरोबर पैसा काढायचा, असा चिटकवायचा. बरोबर चिटकतो कोणा. हे ज्याला जमलं त्यालाच जमलं. याच्या पुढलं सांगतो. कापूर गिळणं सुद्धा सोपं नाही बरं का. कापूर गिळणं सुद्धा सोबत नाही. एका दिवशी मला कार्यक्रम नव्हता. आमच्या पोराला म्हणलं मी अंगात आणतो, म्हणलं माझ्या हातावर कापूर ठेव. आणला अंगात, असा हात पुढे केला. त्यानं म्हणला पप्पा बसा शांत. म्हणला कशाला नकरी करा. म्हणलं जमलं तर जमलं, काय अडचण आहे. असा हात पुढे केला, त्यानं कापूर पेटवून दिला ना, हाताला चटका बसू लागला. म्हणून मी तोंडात टाकला. मग तर नाचायच लागलो मी. ज्याला जमलं त्याला जमलं, ते कुणालाही जमत नाही. काय सांगू बाई माझ्या कुळदैवताला, आवर पडली बाई आली नशिबाला. काय सांगू बाई माझ्या कुळदैवताला, आली नशिबाला. काय सांगू बाई माझ्या कुळदैवताला, काय सांगू बाई माझ्या कुळदैवताला. महाराज वेडच लागावं, पण देवाच्या बाबतीमध्ये वेड लागावं. आणि वेड लागलं ना तर वेड लागल्याच्या नंतर ते भगवंताचंच वेड असावं, पण खरंच असावं, खोटं मात्र नसावं. एक गोपिका, तिला वृंदावनाला जायचं होतं, पण वृंदावनाला कसं जावं हे लक्षातच येईना का देवाची असणारी अशी बासरी वाजू लागली. आता मी पुढं म्हणतो, महिला मंडळीने असं ताड बसून सुंदर टाळी वाजून पाठीमागे गवळण म्हणायची बरं का, सुंदर. आणि जोरात म्हणायचं, लहान आवाजात म्हणू नका बघा. नाही तुम्ही नाही म्हणायचं, तुम्ही जेव्हा म्हणायचं तेव्हाच म्हणायचं. कैसी जाऊ मी वृंदावनाला, कैसी जाऊ मी वृंदावनाला, मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. कैसी जाऊ मी. वा वा. वा.
कैसी जाऊ मी वृंदावनाला, कैसी जाऊ मी वृंदावनाला, मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. बोला एकदम छान बर का. ते कसं आहे तुमच्यामध्ये हेवा देवा नाही बरं का. हा हेवा देवा नसल्यामुळे एका सुरामध्ये आवाज आहे बरं का. आणि तर मी भरपूर ठिकाणी काय होतंय की काय नाही की बरं का. एकदम सुंदर तुम्ही प्रेमानं भजन म्हणलं बरं का. एकदम आनंद म्हणजे असं सुरा तालामध्ये भजन असलं का नाही ऐकायला जरा बरं वाटतंय बरं का. बस एकदम सुरा तालामध्ये आणि देवाचं प्रेम असं भक्तियुक्त अंतकरणानं असणारं भजन असावं. त्या गोपिकानं अशी वृंदावनला असणारी जायची होती. एका गोपिकानं काय केलं माहिती का. एक गोपिका सुंदर स्वरूपामध्ये असणारी मेकअप करू लागली आणि मेकअप करत असताना तिचं वर्णन केलेलं आहे. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले 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 रे. मन मोहिले रे, 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 मन मोहिले. आणि तिनं मन असणारं मोहून गेलं आणि मन मोहून गेल्याच्या नंतर तिला दूध काढायचं होतं ते गाईचं. पण गाईचं दूध काढत असताना तिच्या लक्षातच राहिलं नाही. गाईची वास रे म्हशीला सोडली, म्हशीची वास रे गाईला सोडली. आणि वासरामध्ये फरक आहे बरं का. वासरामध्ये फरक आहे. गाईचं वासरू सोडा, 50 गाई लाईन न बांधा. गाईचं वासरू सोडल्याच्या नंतर लगेच पळत जाणार नाही. सोडल्याबरोबर जाग्यावर अगोदर थांबणार. नेमकी आपली आई कोणती आहे जाग्यावर उभा टाकून अगोदर शोधणार. जी त्याला आपली आई कळाली त्याच आईकडे धावत जाणार. पण म्हशीचं वासरू तसं नाही बरं का. जे सोडाय जाईल त्यालाच अगोदर ढुसणी मारणार आणि तिथून पुढे म्हशीकडे जाणार. कडीकून म्हशीकडून सुरुवात करणार बरं का. बस रॉंग नंबर लागला म्हशीनं असं लाद दिली की म्हणणार रॉंग नंबर, चला दुसरीकडे. हे म्हशीचं वासरू. एक गोपिका सुंदर स्वरूपामध्ये असणारं मेकअप करू लागली आणि ती बासरीची धून कानावर पडल्याच्यानंतर तिच्या लक्षातच राहिलं नाही नेमकं मेकअप करत असताना कुठं काय लावायचं. लक्षातच राहिलं नाही. अशी विसरून गेली आणि तिनं तर मेकअप करण्याकरता सुरुवात केली. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. महिला मंडळी म्हणा. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम.
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 गोपाल कृष्ण भगवान की जय महामुनी शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे श्याम. त्या गोपिकानं मेकअप करण्याकरता सुरुवात केली. सुंदर स्वरूपामध्ये वर्णन करतात. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. काजळ कुठं लावायचं असतं मुलींनो? काजळ कुठं लावायचं असतं? कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. काजळ कुठं लावायचं? डोळ्यामध्ये. आणि कुंकू कुठं लावायचं? कपाळाला. पण ती उलटी बोलू तिनं सुरुवात केलं. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. जिथं लावायचं होतं काजळ तिथं लावलं कुंकू, आणि जिथं कुंकू लावायचं होतं तिथं लावलं काजळ. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. पुन्हा वर्णन केलं आहे. दंडात पैंजन भरिले. पैंजन म्हणजे चैन. चैन कुठं घालतात? कुठं? कानामध्ये ना. मुलीने माहिती बरं का. हां, चैन घालायचे असतात पायामध्ये. तिनं काय केलं? चैन भरले दंडामध्ये आणि सुंदर स्वरूपामध्ये असणारा मेकअप केला आणि निघाली. एक गवळण जेवण करू लागली आणि जेवण करत असताना घास तसाच हातामध्ये, तोंड असणारं चालू, आणि देवान